वसा. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगाव येथे गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामातील कथित अनियमितता, निकृष्ट दर्जाचे कामाचे तसेच शासन निधीच्या संभाव्य गौरवाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीचे प्रशासनाने दखल घेऊन चौकशी व कारवाई करावी या मागणीसाठी इंजिनियर राजू समाधान इंगळे यांनी अखेर 14 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे बेमुदत आमरण उपोषण सुरुवात केले आहे. सुनगाव येथील गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या पुलाचे बांधकाम 15वा वित्त आयोग अंतर्गत करण्याचे आले आहे. या कामामध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत इंजिनियर राजू समाधान इंगळे यांनी पूर्व 20 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतरही वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने व स्मरणपत्रे देऊन संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडे अपेक्षित व ठोस कारवाई झाल्या नसल्यास आरोप इंजिनियर राजू इंगळे यांनी केला आहे. त्यामुळे अखेर आपल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तक्रारीनुसार सदर कामामध्ये जुना पूल नियमबाह्य पद्धतीने पडण्याचा आल्याचा तसेच देयक अदा करण्याच्या आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच नवीन पुलाचे बांधकाम मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक निकष आणि निर्धारित गुणवत्ता मानकानुसार झाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व बाबींची प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचे अनियमितता झाल्या असतील तर त्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधित कंत्राटीदार, अधिकारी, अभियंते व इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. सदर पुलाच्या कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे कोणतेही प्रलंबन अथवा अंतिम देयक अदा करू नये अशी मागणीही करण्यात आली आहे. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामामध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे सांगत या प्रकरणी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यावर इंगळे यांनी भर दिला आहे. प्रशासनाकडे तातडीने कारवाई करावी या मागणी इंजिनियर राजू समाधान इंगळे यांनी 7 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अंतिम स्मरणपत्र सादर केले होते. या स्मरणपत्रातून मागण्या पूर्ण न झाल्यास 14 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र निर्धारित कालावधीत मागण्यावर ठोस निर्णय न झाल्याने 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ही केवळ वैयक्तिक मागणी नसून सार्वजनिक निधीचा पारदर्शक व योग्य वापर व्हावा यासाठी मागणी आहे. पुलाच्या कामातील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी भूमिका इंजिनियर राजू समाधान इंगळे यांनी मांडली आहे. आमरण उपोषण सुरू झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेत तक्रारीतील आरोपांची तांत्रिक चौकशी केली जाते का आणि संबंधितांवर कारवाईबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सुनगावासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज वसा.